नमस्कार मित्रांनो, रानभाजीच्या पुढील भागात आपलं स्वागत आहे। मी वैद्य संदीप साखरे, अकोला। माझ्यासमोर तुम्ही बघू शकता खरबरीत पानं असलेली ही मोठी पानं असलेलं हे एक श्रुपसारखं झाड आहे। याबद्दलच आज माहिती घेणार आहोत। मी वैद्य संदीप साखरे, अकोला। माझ्यासमोर आहे काकोदुंबर, या ज्याला भुईउंबर असं सुद्धा म्हणतात। याची मोठी पानं, वृक्ष अशी पानं, यावरून तुम्ही त्याला ओळखू शकता। असलं जरी उंबराच्या कुळातलं तरी हे खूप मोठं होत नाही, जमिनीलगतच वाढतं। जमिनीच्या समांतरच त्याला बऱ्याच साऱ्या शाखा उगवतात आणि त्यालाच उंबरासारखी फळं लागतात, जे की जमिनीच्या जवळ असतात। म्हणूनच याला भुईउंबर किंवा काकोतुंबर असं म्हणतात। तर याच्या कच्च्या उंबराच्या ची भाजी कोकणातले बांधव बनवून खातात। तर त्या कच्च्या फळांचा उपयोग तुम्ही भाजीसाठी करू शकता। हे जे आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूपच उपयुक्त असं झाड आहे। पांढऱ्या कोडावर याचा उपयोग आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात केला जातो। सोबतच जर कुठं जखम झाली असेल आणि रक्तस्राव थांबत नसेल तर अशा ठिकाणी जर याचा चीक जर लावला तर जखम अगदी सहजतेनं भरून येते आणि कुठलाही व्रण राहत नाही।